रोशनजी चिवे यांनी जो झेल टिपला त्यांच्यासाठी तात्या कुडले साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज आहे। या ठिकाणी सन्माननीय अरुणजी सुतार काकांच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देतोय। रोशन या प्राइज घेण्यासाठी रिहेगावचे युवा उद्योजक सन्माननीय समीरदादा शिंदे यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। कासारसाई संघाला 3 धाव्यांची पॅनल्टी, कारण एका खेळाडूचं टी शर्ट किट नाहीये। सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत चालू असणारी मॅच। मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब जांभे पुनावळे। सात धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या चेंडूवरती चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला। आशिष स्ट्रायकर तयार असणार आहे। आशिष गायकवाड यांचं आक्रमण बघायचंय मिड ऑफच्या ठोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या मध्ये होता, परंतु मिड ऑफचे खेळाडू थोडेसे मात्र गोल फिरत राहिले। तोपर्यंत आलेली सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8। सचिन गवळी आशिष गायकवाड ही जोडी मैदानाच्या मध्ये आपण निश्चितप्रमाणे जी बघणार आहोत। सचिन गवळीचं आपण पाहिलं तर क्रिकेट नेहमी चर्चेत राहिलेलं क्रिकेट आहे। एक बेस्ट ऑलराऊंडर पैकी मात्र नक्कीच याही खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिलाय। परंतु आज बघायचे पुनावळे संघाच्या माध्यमातून त्याची कशा प्रकारे कामगिरी असेल, कारण घरच्या संघामध्ये खेळतोय। समोर अक्षय शितोळे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल यावेळेस बघायचे मैदानामध्ये अक्षय पुढ्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल जो मात्र इथे मैदानाच्या मध्ये आहे। चेंडू सावधरित्या यावेळेस खेळलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय, अक्षयच्या हातामध्ये चेंडू आला नाही, स्वतःवरती थोडेसे निराश असेल, धोका पत्करला होता यावेळेस सचिन गवळी यांनी। धावफलक स्थिर असणार आहे, स्कोर कार्ड वरती 9 धावा आहेत। षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं प्रगती पथावरती असताना आठ धावा, हा चेंडू डॉट आलेला आहे। अक्षय तयार असेल, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे, चेंडू हातामध्ये आला नाही। 1 धावा आली आणि या एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 9 धावा। सचिन गवळी आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मैदानाच्या मध्ये असणार आहे आशिष गायकवाड। मैदानामध्ये बघायचं पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील यावेळेस। षटक क्रमांक संपलं जाईल, संपलं गेले ते पहिलं। 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा, त्यामध्ये 3 धाव्यांची पॅनल्टी देखील आपण जी पाहिलेली आहे। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले गेले तर नक्कीच धर्मवीर बलिदान मास सध्या जर आपण पाहिले तर सुरू आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे 336 वर्ष आता मात्र पूर्ण होत आहेत आणि पेरंगुड ग्रामस्थांच्या माध्यमातून 336 रक्तदात्यांचा महासंकल्प त्यांनी केलेला आहे। रविवारी दिनांक 23 मार्च सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। स्थळ आहे पेरंगुड सुरभी बॅकवेट हॉल
तालुका मुळशी जिल्हा पुणे. गत वर्षी मात्र 891 रक्तदात्यांनी मात्र रक्तदान केलं. मयुरेशने जो यापूर्वीच्या मॅच मध्ये कॅच पकडला ना, तर योगेजी पाडाळे यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. एक सिंगल आली आणि एका पलीकडच्या बाजूला आपण पाहतो एक व्हाईट कलरची फॉर्च्युनर गाडी आहे. गाडी मालकांची ज्या गाडी असेल त्या गाडी मालकांना मिळते असेल. सूरज दादा मला वाटतं गाडीत आहेत. सूरज दादा गाडी थोडीशी आपली मागे साईडला करून घ्या. तिथे काच रिफ्लेक्ट होती, खेळाडूंना त्रास होतो त्याचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार जयेश. यावेळेस बघायचं बिग हिट, मोठा स्ट्रोक खेळलाय आशिष गायकवाड यांचं आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, ऑन साइडला षटकाचे रन. मॅच कडे आपण जाणार आहोत पुन्हा एकदा. सोळा धावा ज्या स्कोर कार्ड वरती असणार आहेत. सोळा धावाच्या स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज जयेश शिलार पुढे तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा बघायचं ऑन साइडला आशिष गायकवाड ऑन फायर. आता थांबायला तयार नाही आशिष, हा षटकार आहे. यावेळेस आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापलगावरती 22. पुन्हा एकदा बिग हिट, बिग 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 सिक्सर छरन. याच्याकडे समीर भाऊ जगताप यांचं देखील याच्याने पुढे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. मात्र पहिलं षटक संपल्यानंतर या षटकामध्ये आशिष गायकवाड यांचं मात्र ज्या प्रकारचं आक्रमण जे आपल्याला पाहायला मिळालं, 19 धावा तब्बल वसूल केल्या या षटकामध्ये. या ठिकाणी एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून मात्र यांची ओळख संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये आहे. सन्माननीय समीरजी जगताप यांचा मी याच्याकडे यथोचित असा सन्मान करतोय आणि त्यांचा सन्मान योद्योजक सन्माननीय योगेशजी पाडाळे यांच्या शुभास्ते मी हा सन्मान देतोय, ज्यांच्या वतीने आपल्याला ग्राउंड सौजन्य झालेले आहे. तर योगेश भाऊ विनंती करतो या आपल्या शुभास्ते सन्मान आपण करतोय. मॅच कडे जाऊयात. 2 षटकाचा खेळ संपला. 28 धावाच्या स्कोर कार्डवरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण चर्चा केली की सध्या बलिदान मास मात्र प्रत्येक मावळा हा बलिदान मास पाळतो. कारण छत्रपती संभाजीराजांनी मात्र या स्वराज्यासाठी, या भारतभूमीसाठी, या महाराष्ट्राच्या भूमीसाठी नक्कीच प्राणाची आहुती दिली. आणि तेच हे 40 दिवस
लो फुल टॉस चेंडू होता. जयेश आलाय चेंडूच्या खाली आणि इथे पहिली विकेट डाऊन होईल. सचिन गवळी बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. 28 धावाच्या स्कोर कार्डवरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धर्मवीर बलिदान मास धर्म छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे 336 वर्ष पूर्ण होत आहेत आणि महासंकल्प शिवप्रतिष्ठान मुळशी तालुका समस्त ग्रामस्थ पेरंगुडकरांच्या माध्यमातून नक्कीच एक रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. रक्तदानाचा महासंकल्प त्यांनी आखलेला आहे. तर प्रत्येक शिवप्रेमींना शंभू प्रेमींना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आवर्जून नक्कीच या रक्तदानामध्ये सहभाग नोंदवावा. हा चेंडू इथे डॉट धावफलक स्थिर असणार आहे. जगातलं सर्वश्रेष्ठ दान म्हणजे ते म्हणजे रक्तदान आणि खऱ्या अर्थानं नक्कीच निस्वार्थ शिवपाईकांचा महारक्तदान यज्ञ मॅच कडे जाऊयात. पुढे एकदा एक सिंगल येताना जे आपल्याला पाहायला मिळाली 29 धावाच्या स्कोर कार्डवरती असणार आहेत. गीतेश बोरगे नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आशिष गायकवाड 9 चेंडूमध्ये 23 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी इथल्या मावळ्यासाठी इथल्या स्वराज्यासाठी इथल्या मातीसाठी 40 दिवस बेफाम अत्याचार मात्र त्यांनी सहन केले. हा चेंडू डीप स्क्वेअरला गेला तोपर्यंत मैदानामध्ये आलेली आपण पाहतो सिंगल. तीस धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. या ठिकाणी गीतेश बोरगे यांच्यासाठी तर प्राइज आलेला आहे आणि गीतेश बोरगे माझ्यापर्यंत माहिती आली आहे की या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आहेत अजिंक्य दादा खैरे. हे गीतेश बोरगे यांचे दाजी आहेत आणि त्यांच्या वतीने गीतेश बोरगे यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा बॉलर तयार. क्रॉस द बॅट यावेळेस इथे खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ तुमच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा जो मैदानामध्ये येतानाच आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या यावेळेस जर आपण पाहिले तर 33 धावा ज्या स्कोर कार्डवरती असणार आहेत. आज पाहून पाहिले तर प्रामुख्याने वेळ मात्र ज्यांनी काढलेला आहे सन्माननीय धनंजय माळी साहेबांनी ज्यांच्या खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले तर कर्तृत्वाची दखल महाराष्ट्रभर घेतली जाते. धनंजय माळी साहेबांनी जर आपण पाहिलं तर नक्कीच पंढरपूर सोलापूरचं क्रिकेट मात्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवलं. अनेक खेळाडू मात्र त्यांच्या सानिध्यांमध्ये घडले आणि महत्वाचं काय तर विठ्ठल चव्हाण असेल प्रथमेश राठोड सारखा खेळाडू असेल हे खेळाडू मात्र महाराष्ट्रभर आपल्या नावाने दबदबा त्यांचा निर्माण आपण होताना बघितलेला आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये असा काही स्ट्रोक विठ्ठल चव्हाणने खेळला की त्या स्ट्रोकची चर्चा संपूर्ण आशिया खंडामध्ये झाली. सामन्याकडे जाऊयात. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 33 धावाच्या स्कोर कार्डवरती आहेत. सगळे शिवभक्त नक्कीच आपण पाहिलं तर आजच्या बलिदान मास मात्र पाळतात. एक रक्ताचा थेंब जरी गळाला तरी जीव आपला मात्र वर खाली होतो. परंतु आमचा राजा 40 दिवस आपलं रक्त सांडत राहिला तर विचार करा राजांचा जीव काय म्हणत असेल. डोळ्याच्या धुराळा गेला तरी डोळ्यातून ढसाढसा पाणी येतं आमच्या. परंतु गरम सळ्या डोळ्यात घातल्यानंतर जीव कसा झाला असेल तुमचा. कसा असेल आमचा राजा. जिभेला तिखट लागलं तरी पाण्याची धार लागतो. थोडस तिखट काय लागलं आम्हाला आम्ही पाणीच्या पाणी गटागटा पितो. परंतु एका मिनिटात जीभ छाटल्यावर काय जीव म्हणाला असेल तुमचा. कसा असेल आमचा राजा.
चुकून नख निघालं तर जीव गेल्यासारखं वाटतं. हातापायाची नख काढल्यावर काय जीव म्हणाला असेल तुमचा, कारण कसा असेल आमचा राजा. अक्षय शितोळे गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल. छोटस अंगाला खरचटलं ना तरी डोळ्यातून पाणी वाहतं आमच्या. परंतु अंगाचं सालट, अंगाची साल काढल्यावर जीव कसा म्हटला असेल तुमचा, कसा असेल आमचा राजा. आणि इथे पहिला चेंडू आशिष गायकवाडला मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. अक्षय शितोळे जबरदस्त विकेट आहे. थँक्यू. आणि नक्कीच आपण पाहिलं तर धर्मवीर बलिदान मास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या 336 वर्ष आता पूर्ण होत आहेत. 336 रक्तदात्यांचा महासंकल्प, निस्वार्थ शिवपाईकांचा महारक्तदान यज्ञ येत्या रविवारी 23 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजता पिरंगुट सुरभी बॅकेट हॉल मध्ये मात्र नक्कीच आयोजन केलेलं आहे. शिव प्रतिष्ठान मुळशी तालुक्याच्या माध्यमातून हे रक्तदानाचं महाशिबिर आयोजित केलेले आहे. त्या सगळ्या शिवभक्तांनी या रक्तदानामध्ये सहभागी व्हा. जगातलं सर्वश्रेष्ठ दान ते म्हणजे रक्तदान, आणि आपण सगळेजण या रक्तदानामध्ये सहभागी व्हाल ही छोटीशी माफक अपेक्षा आहे. आपल्या राजांनी 40 दिवस आपलं आयुष्य या मातीसाठी खर्च केलं. त्या राजांच्या नावासाठी आपण थोडस रक्त दान करायला काय हरकत नाही. मॅचकडे जाऊयात पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असतील आता अक्षय शितोळे. हा चेंडू यावेळेस लेगस्टम्पच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावाली. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये विवेक सपकाळ. गीतेश बोरगे आणि विवेक आता जबाबदारी मात्र खांद्यावरती घ्यायची आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्पीडअप करा टीम. संघाची धावसंख्या एकेरी दुहेरी धाविण्यात मात्र धाफलक पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 35. 3.2 षटकांच्या समाप्तीनंतर शांतता चौफेर बसलेली आहे. पा पुढे संघांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना जेवण करायचे त्यांनी त्यांनी जेवण करून घ्या. सगळ्या 5ही दिवस आपण पाहिले गेलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं जेवण खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी मात्र इथे ठेवलेलं आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 36 ज्या मात्र आता स्कोर कार्ड वरती असणार आहेत. सामन्याला थोडासा आपण पाहिलं इथं धावेला ब्रेक. आशिष जो गायकवाड जोपर्यंत मैदानामध्ये होता ना तोपर्यंत धावेंचा डोंगर उभा तिथे जरूर होताना आपण बघितला, परंतु तो बाद झाल्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय धावेला ब्रेक लागलेला आहे. मला वाटतं फलंदाजांना आता स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब जांबे पुनावळे हा संघ जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारे खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, आजची पहिली मॅच मात्र तो खेळतोय इथे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावे यावेळेस आली आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धाफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 37 रन. पुन्हा दाखल टप्प्याचा बॉल मनकटाच्या साईने वळवलेला चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 1 रन शॉट आहे आताची. आताची एकच धाव मिळेल आणि मला वाटतं तुम्ही प्रॉपर क्रीज मध्ये बॅट ठेवणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा या धावा घेण्याच्या नादामध्ये एखादी रन शॉट होते आणि तेच त्या फलंदाजांकडून होताना पाहायला मिळालं. आताची एकच धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती 38 धावा आहेत. षटक क्रमांक अगदी 4थं षटक. संघाची धावसंख्या यावेळेस मैदानामध्ये आपण बघणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा. 39 धावाच्या स्कोर कार्डवरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे तयार असेल अक्षय शितोळे. कुलबटप्प्याचा बॉल खोदून काढला यावेळेस.
एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत वैभव झरे उर्फ सोनिया. चेंडूची फेकी करेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 40 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अगदी 10च्या सरासरीने इथून पुढे मात्र धावा ज्या बनवले जात आहेत, परंतु बघायचे शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. शेवटचा षटक हाताळण्यासाठी अक्षय शितोळे पाटील आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. स्कोर कार्डवरती 40 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चला टीम, वेळ वाचवा टीम. स्ट्राइक ऑन विवेक. कुठल्या स्पॉट वरती चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर चेंडू थोडीशी दिशा बदलली. बॅट आणि पॅड मध्ये तिथे थोडंसं अंतर होतं. संघाचं धावफलक यावेळेस आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे ते स्थिर असणारे 40 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती आहेत. मोठा स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसला. बघायचंय प्रताप चेंडूच्या खाली पोहोचला. प्रयत्न तिथे चांगला होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये त्याला यश आलेलं नाहीये. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानात घेतल्या जात आहेत. एका धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये जे सुरू आहेत. 43 धावा स्कोर कार्डवरती ते मैदानाच्या मध्ये येतील. साज बाज और ताज 3 धावा इथे आलेल्या आहेत. गणेश बोरगे यांच्यासाठी आपण पाहिलं तर अजिंक्य दादा खैरे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइस लागलेलं आहे. परंतु बघायचंय मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. फटका फसला. चेंडू हवेत आणि इथे झेल होईल. विकेट आहे. थँक यू डीजे. आणि यावेळेस विकेट येताना जी विकेट आली आहे. 43 धावा स्कोर कार्डवरती असणारे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अक्षय शितोळे तर नवीन बॅटर आता दाखल इथे होतील. कुणाल कट केल्या बॉलला थर्म्याच्या दिशेने बघायचंय. बाबू आहे चेंडूला फील्ड करतील. थर्म्याच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. धावफलकावरती 44. संघाची धावसंख्या यावेळेस आपण बघितले गेले तर अगदी 44 धावा आहेत. टप्पा पुन्हा एकदा थोडासा मागे ठेवला. यावेळेस आडव्या बॅटने चेंडू ते खेचायचा होता आणि मला वाटतं आपण पाहिले गेले तर बॅटला हलकासा ब्रश करत चेंडू विकेट किपरच्या दिशेने जाऊन मात्र विसावलाय. चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती 44 धावा. नवीन बॅटर किरण. मॅच कडे जाऊयात. 44 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नवीन बॅटर किरण. स्ट्रायकन तयार आहेत. लोअर फुल टॉस होता आणि किरण जणू काही तो डगआउट मधून सेट होऊन आला आणि मला वाटतं किरणने यायला थोडा उशीर केलाय. हा षटकार 50 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 51 धाव्यांचं टार्गेट आता असेल.
मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघासमोर 51 धाव्यांचं टार्गेट आता ठेवलेलं आहे. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण बघितलं गेलं तर पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती झाल्यात त्या 50-51 धाव्यांचं टार्गेट आता मात्र असणार आहे. आणि 51 धाव्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली. एका बाजूला असेल प्रताप शितोळे आणि दुसऱ्या बाजूला प्रसाद पवळे. ही आघाडीची जोडी आहे. त्याचबरोबर यानंतरची होणारी मॅच माळुंगे क्रिकेटला माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. राजू शेठ तरस यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर सागरभाऊ पायशंकर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. तर विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यायचे मान्यवरांना. तर मॅच कडे जाऊयात आपण. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि प्रसाद पवळे आणि दुसऱ्या बाजूला प्रताप शितोळे ही जोडी जी दाखल इथे होईल. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सचिन गवळी, एक प्युअर ऑलराऊंडर. सचिन गवळी यांना आपण बघितलेलं आहे. एशियाच्या मागे आपण पाहिलं तर श्री उर्फ बाबू काटे पाहायला मिळतील. आशिष गायकवाड यांचं मात्र चांगलं आक्रमण होतं, परंतु ते आक्रमण जास्त वेळ विकेटवरती राहू शकलं नाही. परंतु आता बघायचं गोलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी इथे केली जाणार आहे. चालू असताना मॅच श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब जांबे पुनावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर नक्कीच मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. हे दोन्ही तगडे संघ आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. सचिन गवळी स्ट्राइक ऑन असेल. प्रताप पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू आणि पहिला चेंडू हा ज्या प्रकारचे आपण पाहिलं तर विश्वासाने मात्र चेंडू टाकलाय ना. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारा चेंडू. बावधन स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आता माळुंगे क्रिकेटला माळुंगे संघाला. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. प्रसाद पवळे एक हार्ड हिटर म्हणून मात्र त्याची ओळख सतत चर्चेत राहिली आहे. आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलं की एखाद्याचा लक मग तुम्ही पाहिले गेले तर अनेक खेळाडू आहेत जे मात्र आपण जिथे श्रद्धा आहे तिथे अंधश्रद्धा देखील आहे.
कट करायचा प्रयत्न होता यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये टायमिंग तिथे जुळू शकलेलं नाहीये. संघाची धावसंख्या यावेळेस स्थिर असेल. धावफलक यावेळेस जर आपण पाहिले गेले तर 1 धाव आहे. 51 धाव्यांचा पाठलाग जो मैदानामध्ये करायचा आहे. थोडीशी शांतता जरूर असेल. समोर सचिन गवळी आहे आणि सचिन गवळीचा स्पेल फार महत्वाचा असेल टीमसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑनचे खेळाडू थोडीशी घाई करताना पाहायला मिळाले. सिंगल तर यावेळेस आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 2. शांतता ही जरूर आपल्याला इथे बघायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदल कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. हो वेग होता. प्रचंड वेग आपल्याला बघायला मिळाला यावेळेस. बॅट आणि बॉलचं टायमिंग जुळू शकलेलं नाहीये. बॅट फिरवलीये परंतु चेंडू डॉट आलेला आहे. सचिन गवळी जांभेगावची बुलेट ट्रेन मैदानामध्ये धावतीये. पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत चेंडू अडवलाय. सिंगल इथे घेतलीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक संपलाय. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 3 धावा. लॉस ऑफ विदाउट विकेट. एकही विकेट नाहीये. एकही फलंदाज बाद होऊ शकला नाही. परंतु पहिल्या षटकामध्ये सचिन गवळी यांचा प्रभाव बघायला मिळाला. फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस तयार असेल सार्थक. सार्थक गायकवाड. फाईट करायची. आपण म्हणतो ना की धावसंख्या किती जरी असली किंवा किती धावा आपण कमी जरी बनवल्या तरी आहे त्या धावसंख्येमध्ये आपण फाईट करू शकतो. आणि मला वाटतं जर आपण पाहिले गेले तर तुम्ही 1983चा विश्वचषक आठवा. 60 षटकांची मॅच होती आणि 183 धावसंख्येवरती भारतीय संघ मात्र ऑल आउट झाला. आणि 183 धावसंख्येवरती देखील भारतीय संघातील खेळाडूंनी मात्र केलेली गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि त्याही सामन्यामध्ये मात्र विजयाचा झेंडा फडकवला. यावेळेस बघायचा बिग हिट केलाय प्रताप शितोळे यांचं आक्रमण. सर्व प्रेक्षक गॅलरीमध्ये षटकार. थँक्यू. याच्याकडे प्रणवजी शेळके त्याचबरोबर सूरजदादा सोनार नयूमजी पठाण हा सगळा मित्रबरोबर उपस्थित झालाय आणि या सगळ्यांचं स्वागत या शॉट ऑफ लेन बॉलच्या पुलचा स्ट्रोक षटकाराने स्वागत होईल. थँक्यू डीजे. सार्थक गायकवाड आपण पाहिलं तरी उभरता खेळाडू आहे. आत्मविश्वासाची कमतरता जरूर आहे त्याच्याकडे. टॅलेंट जरूर आहे आणि तो आत्मविश्वास देण्याचं काम मात्र ते खेळाडू करतायत. सुरेश शेठ गोलांडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि या वेळेस डीप स्क्वेअर लेगला बघायचंय चेंडू. एक टप्पा हे सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 19-21 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि 21 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धावींची अजूनही गरज आहे. प्रताप शितोळे आग ओकणारी फलंदाजी करतोय. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये थोडासा धावेला ब्रेक लागला परंतु त्यानंतर मात्र ज्या प्रकारचं त्याने आक्रमण चढवलंय आणि पुन्हा एकदा खेचलाय बॉलला मिड विकेटच्या दिशेने. बिग बिग
बिग सिक्सर छेडन. इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय प्रताप शितोळे यांचं जबरदस्त आक्रमण. आपण म्हणतो ना जखमी वाघाला, जखमी वाघ ज्यावेळेस होतो ना तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा उतरतो. ती दहशत, तो दरारा घेऊन. आणि तो दरारा मात्र आज प्रताप आणि प्रसादचा इथे आपल्या मैदानामध्ये बघायला मिळतोय. षटकार आणि चौकारांचा पाऊस आहे. पुन्हा एकदा बिग हिट. आज हवेच्या विरोधात देखील जायची तयारी ठेवली. आलेला पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे शंकर. चांगलं गाणं होतं. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 31 रन. सार्थक वरती प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. परंतु काय वादळ उठवलंय ते प्रताप शितोळेने. पुन्हा एकदा बिग 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 सिक्सर छेडन. थँक्यू. आतापर्यंत स्पर्धेतली सगळ्यात महागडं षटक. 34 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज आहे. यानंतरचा मात्र होणारा बिग बॅटल. मुळशी तालुक्यातील 2 दिग्गज स्टार संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला असेल बावधन स्पोर्ट्स बावधन आणि दुसऱ्या बाजूला म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे. 18 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सचिन गवळी यांच्या खात्यामध्ये चेंडू सोपवलेला आहे. काय आक्रमण मात्र प्रताप शितोळे यांचं आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त बॅटिंग. 10 चेंडू खेळला, 36 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. परंतु या वादळात देखील मात्र जास्त वेळ शांत राहणार नाही. परंतु इथे विकेट आली आहे. पहिली विकेट डाऊन. थँक्यू डीजे मास्टर. विकेट इथून आपल्याला पाहायला मिळाली. पहिली विकेट प्रसाद पवळेच्या माध्यमातून आली. नवीन बॅटर आता अक्षय शितोळे दाखल इथे होणार आहे. 37 धावाच्या स्कोर कार्डवरती आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक, 14 धावा अजूनही इथून पुढे जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत. स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा. अक्षय शितोळे द ग्रेट मॅच फिनिशर. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला यावेळेस बॉलला. फक्त एक सिंगल जी मैदानामध्ये घेतली जाईल. आणि अक्षय सांगत असेल की जर प्रताप इथे आक्रमण चढवते तर माझी देखील इच्छा आहे की अक्षयने प्रतापने मॅच फिनिश करावी. 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 16 चेंडू आणि 13 धाव्यांची अजून मात्र गरज असेल. ओहो, यावेळेस स्विच हिटचा फटका खेळायचा होता. तळम्याच्या दिशेने खेळाडू आलेत. चेंडूला तिथे फील्ड करतील तोपर्यंत घेतली एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक देखील. 39 धावा, 12 धाव्यांची अजूनही गरज आहे. आणि यावेळेस रिव्हर्सफुल सक्सेसफुल 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे.
पुढे ससावा चेंडू पण पाहतोय पुण्यात ड्राईव्ह केलेला बॉलला, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा ज्या असणार आहेत त्या 44 धावा. तेरा चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणि या वेळेस जसा आला तसा घुमवला डीप लॉंग लेगच्या दिशेने षटकार. थँक्यू डीजे. उद्योजक आदरणीय अमितजी गुजर आणि उद्योजक दीपक शेठ गुजर या दोन्ही मान्यवरांचं यशने आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं मी मानाचा मुळशीकरण या स्पर्धेमध्ये स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. एका धावीची आता गरज असेल. सामना बरोबरी सुटलाय. गोलंदाज श्री उर्फ बाबू काटे. एका धावेची गरज आणि यावेळेस अगदी हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय ते खेळलाय आणि पुन्हा एकदा सामना इथे जिंकलाय तो मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाने. विजय संघाचे अभिनंदन आहे. वेल प्लेड टीम आणि ज्या प्रकारची बॅटिंग मात्र केली. 12 चेंडू मध्ये 43 धावांची जबरदस्त इनिंग खेळणारा प्रताप शितोळे. काय बॅट मात्र असल्याची बघायला मिळाली. बॅट तळपली त्याची आज. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील आपण पाहणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल 12 चेंडू मध्ये 43 धावा आणि 1 विकेट मिळवणारा प्रताप शितोळे असेल या मॅचचा हिरो. तर प्रताप शितोळे या.